पाठ्यपुस्तकातल्या माहितीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात नवीन संकल्पना तयार होतात, प्रयोग करण्याची इच्छा निर्माण होते. मात्र ग्रामीण भागात आवश्यक ते साहित्य मिळत नसल्याने या इच्छा मनातच राहत होत्या. परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या वालूर इथल्या शांताबाई नखाते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेत केंद्र सरकार आणि नीती आयोगाच्या 20 लक्ष रुपयाच्या आर्थिक सहाय्याने अटल टिंकरिंग लॅब उभारण्यात आली. प्रत्यक्ष वस्तू हाताळून प्रयोगही करता आले आणि विद्यार्थ्यांचा विज्ञान विषयातला रस वाढला. या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी बनवलेले रोबोट, मुव्हेबल सोलार प्लेट्स जिल्हास्तर, राज्यस्तर ते अटल इनोव्हेशन मॅरेथॉन 2018च्या स्पर्धेतही यशस्वी ठरले. या लॅबचा फायदा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शाळेला झालेला आहे. विद्यार्थ्यांनी 3D प्रिंटरच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये आलेल्या मॉडेल्स तयार केलेले आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी किडनी प्रत्यक्ष तयार केली ही 3D प्रिंटर्सवर. या लॅबचं पुढे रिसर्च सेंटरमध्ये रूपांतर व्हावं. नेहमीच्या पुस्तकातल्या संज्ञा किचकट वाटायच्या, पण ही लॅब शाळेत सुरू झाली आणि संज्ञा समजून आम्हालाही प्रयोग करता आले. त्यामुळे ज्ञानात भर पडत असल्याचं या शाळेतले विद्यार्थी म्हणतात. मी अटल टिंकरिंग लॅबमध्ये जेव्हा शिकत होतो तेव्हा मला पहिल्यांदा लॅब म्हणजे कोणते साहित्य हे माहीत नव्हते. पण जसे मी अटल टिंकरिंग लॅबमध्ये आलो तेव्हा आर्डिनो युनो, रास्पबेरी पाय, मोशन सेन्सॉर, पुन्हा साऊंड सेन्सॉर इत्यादी सेन्सॉर किटांची माहिती झाली आणि त्याचा वापर करून आम्ही दैनंदिन जीवनामध्ये खूप प्रोजेक्ट केले. आपण जर प्लस आणि मायनस चार्ज एकत्र केलं तर आपला लाईट लागतो आणि जर आपण मायनस मायनस एकत्र केलं तर तो लागत नाही. हे मला माहीत होतं, पण ते कसं होतं हे बघण्यासाठी मी ते केलं. माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक शाळेमध्ये एक ना एक लॅब बसावी, कारण की खूप मुलांना त्या लॅबमध्ये प्रयोग करायला आवडतात. ते आपल्या घरी साहित्य नसतं, त्यामुळे ते प्रत्येक शाळेमध्ये एकतरी लॅब असावी. ह्या लॅबच्या सहाय्याने अनेक अशा सायन्स एक्झिबिशन मध्ये पण पार्टिसिपेट झालो आहोत आणि ज्या लॅबमुळे आमच्या नॉलेज मध्ये पण खूप जास्तीचा भर पडला आहे. समोर उभं राहून शिक्षक शिकवतील, प्रात्यक्षिक करतील आणि विद्यार्थी ते बघून माना डोलावून घरी निघून जातील. ही संकल्पना अटल टिंकरिंग लॅबमुळे मोडून निघत आहे. आता शालेय वयातच संशोधक निर्माण होत आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी. आपल्यातल्या वाईट प्रवृत्तींचं दहन करणारा होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला.